नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आता उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघायचं आहे अयोध्येसाठी. मग बघू कसं काय जमतं आहे वगैरे. आता सगळे फ्रेश वगैरे होतात, दाखवतो तुम्हाला आतमध्ये नेऊन. आणि मग नाश्ता वगैरे करू, ते पण दाखवू. हा बघा, फ्रेश झालेत तिघंजणं. इथं मस्त गाय, हा बघा. आणि आतमध्ये फ्रेश होतात. आता नाश्ता वगैरे करू आणि मग निघू जोरात. गाईने उठवले आम्हाला, तर आम्ही गाईचं दर्शन घेऊन आता चाललोय नाश्ता करायला. आता नाश्ता करू. नाश्ता पण नाश्त्यासाठी बघा एवढी व्हरायटी आहे. आलू मटर आणि इकडे हे जिलेबी, घुगरी बोलते घुगरी. अँगर बेकरीचे ब्रेड आणि ते वडे आणि चटणी, पुदिना चटणी. चला आता इथं बसून नाश्ता वगैरे करू. वाव, सकाळी सकाळी एवढा मोठा नाश्ता मित्रांनो. टेस्ट आहे की नाही. आणि त्यात अशी चुलीवरचं जेवण. वाव, अशा प्रकारे बसून कितीच भारी वाटते जेवायला, नाश्ता करायला. तर मित्रांनो, आपण आता निघालोय. हे बघा सगळे बसले तिकडे, मागे पण पोरं बिरं आहेत. आज मेन दिवस आहे मित्रांनो, आज मेन दिवस आहे फिरायचा. आज सगळं तुम्हाला दाखवतो कसं कुठे काय फिरणार आहोत. जुडे रहो हमारे साथ. चला मित्रांनो, आम्ही जरा आता उतरलो इकडे आणि गाडीचा इश्यू झालाय. आपल्यासोबत नेहमीच होत असतं माहिती आहे मित्रांनो. पण जाऊ आम्ही, तरी पण ते येतं. गाडीचा इश्यू पण खूप अयोध्येत पोहोचलो, पण आम्ही काय वैतागलो नाही. तसं खूप व्यवस्थित छान प्रवास झालेला आहे. थोडंसं काय ते होऊन जाईल. आणि ज्या ठिकाणी थांबलो त्याचा परिसर पण खूप छान. हा बघा, अयोध्येत तर पोहोचलो. आता हे बघा दिवे फुल रस्ता चालू आलाय. आता पोहोचू आम्ही मंदिरात, तेव्हा दाखवू. तिकडे शूट करायला भेटतंय का काय माहीत, तरी आम्ही थोडं घ्यायचं ट्राय करू आणि बघूयात जे मिळेल. म्हणजे बोलतात की तिथे किती 6 किलोमीटर लांबच मोबाईल त्यांच्या इथे हे करावा लागतो. आणि मग बिना हाताचे बघा तलाव आहे इकडे, तलाव. चला भेटू नंतर. आता डायरेक्ट तिकडे मंदिरात. मित्रांनो, अजून काय गाडीचा सीन नाही झालाय, म्हणून आम्ही जरा चालत आलो पुढे काहीतरी खायला. आता बघू, परत जायचं इकडून, असं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता पतंग भेटले इकडे रानात आणि हे लोक उडवतात. चला आपली गाडी तिकडे भेटूया आता जाऊन. खूप टाइम जाणार आहे मित्रांनो. गाडी आम्ही तिकडे सोडली, खूप टाइम जाणार आहे रिपेअरिंगसाठी. तर आम्ही चाललोय आता टमटम पकडून. मित्रांनो, दुसरी ऑटो आता. या ऑटोने तिथं बायपासला सोडलेलं आहे म्हणे. आणि तिथून पुढे दुसरे आले, तिथून पुढे 300 मीटर चालायचं आहे. अर्ध्या जागी सोडतात लोक. 10 रुपये आता पर सीट. हनुमानगडीला चाललो आम्ही आता, कारण की हे बोलतात पण बघूया किती आहे. भेटो नाही तो मत भेटो. हां, मित्रांनो, आता इथं उतरवलं आहे आम्हाला. इथून खूप ट्रॅफिक आहे. इथून जायला सांगितलं, तिथून लेफ्ट नाही. इथून हनुमानगडी आहे आणि तिथून पुढेच राम मंदिर आहे 100 मीटरवरती. बघूयात आता जाऊन. मस्त गल्ली मित्रांनो. अशी प्रत्येक शॉप आहेत, असे शॉपिंगसाठी छोटे मोठे. किधर गए रे मित्रांनो. हा बघा, सोनू गेलेला वॉशरूमला आणि आम्ही इथेच उभे होतो. मला चिपकून गेला आम्ही. चिपकून मधून गेला आमच्या, तरी याला आम्ही दिसलो नाही. चला आता जाऊ. खूप गर्दी आहे, दाखवायला तर भेटणार नाही पण बघूया. गर्दी. आणि इथे मंदिर आहे. आता फोन तर काढायला भेटणार नाही, नंतर दर्शन झाल्यावर भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो, आम्ही आता इथून आधी राम मंदिरला चाललो आहे. इथे खूप गर्दी आहे म्हणून इथे 3-4 तास जातील. माझे राम मंदिरला जाऊ, तिकडे दर्शन वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट इकडे येऊ आम्ही. कारण का इकडे 3-4 तास गेले तर टेन्शन नाही. आधी राम मंदिर करून येतो. चला त्यांना फायनली फर्स्ट झलक मंदिराची बघा. आता आम्ही चाललो आहे इकडून आलो आहे. हे बघा, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर निघूया इकडून रोड आहे जायला.
मित्रांनो आता आम्ही इथून जरा उडी बिडी मारली आणि आतमध्ये आलो. एवढी लाईन नाही, आतमध्ये खूप गर्दी आहे. बघू आता दर्शन कसं भेटतंय आणि किती वेळ जातोय ते. चला आतमध्ये आलोय मित्रांनो. गर्दी पाहू शकता तुम्ही किती आबादीने गर्दी आहे. इकडून एंट्री होते अशी. आणि आतमध्ये आय थिंक मोबाईल काढून घेत आहेत की जोपर्यंत दर्शनापर्यंत. बघूयात अगर आतमध्ये मिळालं मोबाईल भेटला तर ठीक आहे. हां लवकर भेटायला पाहिजे मला वाटतं. तुमच्याकडे पण जायला भेटेल आपल्याला, म्हणजे दोन्ही दर्शन होते. हनुमानगडीला लवकर होणार नाही मित्रा, कारण की खूप गर्दी आहे तिकडे. बघू एवढी आता इकडे काय झालं तर होऊ शकतं. त्यात आपण चुकीच्या टायमावर आलो आहे. शनिवार रविवार प्लस मंडेला 26 जानेवारीची सुट्टी, त्यामुळे एवढी गर्दी आहे मित्रांनो. चला आता बघूया दर्शन झालं तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता दर्शन तर झालं आतमध्ये जाऊन आणि मूर्ती बघून एकदम डोळ्यात पाणी आलेलं. अक्षयचं दर्शन नाही झालं आहे कारण का तो फोन घेऊन बाहेर उभा होता आणि लॉकरला खूप गर्दी होती म्हणून आम्ही फोन नव्हता ठेवला. पण दर्शन मस्त आलं, एकदम खूप भारी वाटलं. जेव्हा ओपनिंग झालेली मंदिराची तेव्हाच बोललेलो की जाईन आणि 2 वर्षात संधी भेटली. तो आता भेटूया. सोनू गेला वॉशरूमला आणि तो येतोय, मग आपण जाऊ आता हनुमानगडीला जाऊया आपण. चला बाय. तर मित्रांनो आता दोन्हीकडचं दर्शन वगैरे झालं आमचं आणि त्यात सरप्राईज सांग त्यांना. तुम्हाला नंतर सांगेन एक सरप्राईज. शांतता म्हणजे खाऊन वगैरे काहीतरी एक किस्सा आला मोठा खूप आता. आणि हा बघा ह्याच्या गळ्यात हार पडलाय डायरेक्ट. म्हणजे हनुमानगडीला गेलेला तो. पूजा करणारे पंडित असतात ना ते टाकतात असे, म्हणजे बरोबर त्याच्या गळ्यात ह्याच्या गळ्यातच पडलाय बरोबर येऊन. आणि आता शॉपिंग वगैरे झाले. आता जरा खाऊ काहीतरी, मग डायरेक्ट घरी जाऊ. मग घरी जाऊन भेटतो तुम्हाला. इकडे तुम्हाला नवीन बिर्याणी भेटेल. व्हेज बिर्याणी हाफ 30 रुपये. व्हेज भेटणार का? व्हेज बिर्याणी. हे बघा इकडे सगळे बसलो आता. खाऊ काहीतरी मग निघू. पराठा मंगाते क्या? कबाब पराठा बोला ना. मित्रांनो आम्ही मागवलंय व्हेज कबाब पराठा. कसा आहे? 1 प्लेट में 2 बोला था, एक ही दिया है. बघू आता खाऊ. अच्छा ये 2 है. आणि ह्यांनी रोल मागवलेत. आज आहे जेवणामध्ये लोटी चोखा है ना. छोटी नाही लिट्टी लोटी चोखा. हसला. मित्रांनो आता जेवण वगैरे आम्ही रानात निघालोय. रानात म्हणजे थेट शेतात निघालो जाता. इकडे काय दिसणार तर नाही, तरी पण दिसायला बघायला भेटलं तर. चला direct इकडं. थंड पण आणि रोड बघा शांत. गाव झोपलं 8 वाजता. चला भेटू. आवाज येतोय बा ना. निकालता आउट करंट. क्या घर के 120 में पूरा बॉडी हिला देता है तो 1500 है. फेक देगा इंसान को, नाही चिपका के रखेगा ऐसा. तर मित्रांनो आम्ही आलो शेतात. शेतात तर काही दिसत नाहीये, पण इथून आम्ही उभे राहून चंद्राचे फोटो काढतोय. इकडे पूर्ण शेत आहे असं. इथून पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. तिथे त्यांच्या मामाचं काय म्हणतात छोटंसं खुटिया तिथं दाखवून. आणि आबीचं जॅकेट बघा कसं चमकते. एक कोण उठून दिसते मित्रांनो, तुम्ही फक्त कमेंट करून सांगा. हां चला भेटूयात पुन्हा.